सर्वांचं वेलकम. हा, विद्या मॅम छान व्हिडिओ ऑन करून बसल्यात. तसंच काही ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून बसा. जे व्हिडिओ ऑन करून बसणार आहेत आणि छानपैकी चॅटबॉक्स मध्ये आन्सर करणार आहेत त्यांना एक स्पेशल गिफ्ट असेल माझ्याकडून या सेशन रिलेटेडच, जे तुम्हाला उद्या मिळेल. आधीच अनाऊन्स करून घेते, जेणेकरून तुम्ही चॅटबॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि लक्ष देऊन ऐकावं, जेणेकरून तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल. ओके, देन स्टार्ट टुडेच सेशन. आजचं सेशन काय आहे? चॅट बॉक्स ओपन नाहीये का? हा, ओपन आहे. विद्या मॅम मेसेज करा बरं चॅट बॉक्स मध्ये. ओके, चक्रा बॅलन्सिंग बरोबर. व्हेरी गुड. मला सगळ्या आधी आवडेल सगळ्यांना विचारायला की कोणाकोणाला माहिती आहे चक्राबद्दल, की किती चक्राज असतात, किंवा कोणी याआधी असं सेशन कुठं अटेंड केलंय का? थोडीफार माहिती आहे का? चॅट बॉक्स मध्ये सांगा. नो. ओके. अजून? बरेच जण आता जॉईन झाले, तर मी क्वेश्चन रिपीट करते. आजचं सेशन आहे आपलं चक्रा बॅलन्सिंग. तर याआधी तुम्ही सेवन चक्राज बद्दल ऐकलं आहे का? किंवा याआधी तुम्ही त्याचं मेडिटेशन केलंय, किंवा बऱ्यापैकी तुम्हाला काही माहिती आहे का? शुभांगी मॅडम म्हणतात ऐकलं आहे. ओके, थँक्यू मॅम. भारती मॅडम म्हणतात नाही. विद्या मॅडम म्हणतात नाही. गिफ्ट नको आहे का कुणाला? जे चॅटबॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहणार आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करणार आहेत त्यांच्यासाठी छान गिफ्ट आहे. उद्या उद्या देणार आहे मी. ओके. प्रवीण सर म्हणतात नाही, ऐकले आहे फक्त. ओके, चालेल. ओके. तर आपण आपल्या सेवन चक्राच्या आजच्या सेशनला स्टार्ट करूयात. त्याआधी मी एक स्टोरी सांगणार आहे तुम्हाला. ती स्टोरी पासून सुरुवात करूयात आणि त्यानंतर मग आपण सेशनला स्टार्ट करूयात. कनेक्टेड टू आज चक्रा बॅलन्सिंग सेशनलाच कनेक्टेड आहे. तर मी त्या स्टोरी पासून चालू करते. एक छोटस गाव असतं. तिथे एक मुलगा लहानाचा, जसं इतर लोक होतात तसे लहानाचा मोठा तो होत असतो. आणि जसं जसं मोठा होत असतो तो वेगवेगळ्या गोष्टीमध्ये प्रयत्न करत असतो. म्हणजे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, त्याची कॅपेबिलिटी चेक करण्याचा प्रयत्न करतो. पण बरेच जण येतात की तू नाही हे करू शकत, तू नाही हे करू शकत, असं सतत सतत त्याला सांगत असतात. थोडा मोठा झाला की अजून काय करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी देखील लोक त्याला सांगतात की तू नाही करू शकत. मग असाच तो मोठा होत असतो, अपयशी असतो, खूप वैतागलेला असतो. आणि एक दिवस त्याच गावामध्ये एक महाराज, म्हणजे महाराज येतात, साधू येतात. आणि त्याला म्हणतात, म्हणजे तो त्यांच्याकडे जातो आणि ते विचारतात की काय समस्या आहे तुझी, तू सांग. तर त्यावेळेस तो त्यांना सांगतो, शेअर करतो त्यांच्यासोबत. आणि मग तो सांगतो की मी खूप प्रयत्न केले, खूप ट्राय केले मी, पण मला यश मिळत नाहीये, मी असे अयशस्वी होतोय. तर लोक सांगतात की तू हे करू नाही शकत. तर मग तो म्हणतो, ही म्हटल्यानंतर महाराज म्हणतात ठीक आहे. तर महाराज त्यांना एक चमकता खडा म्हणू शकतो आपण, चमकता पत्थर त्याला देतात. असं मोठ्या साईजचा असतो तो. आणि तो त्याला देतात आणि त्या सांगतात की तू हा विकायचा नाहीये, फक्त वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आणि याची किंमत विचारून यायची. ओके. तर मग तो निघतो. सुरुवातीला जेव्हा गावात जातो तर त्यावेळेस एक त्याला फ्रूट वेंडर दिसतो, फ्रूटवाला. मग त्याला म्हणतो, मी हा तुम्हाला अ, दगड दिला तर तुम्ही याच्या बदल्यात मला काय द्याल? तर तो म्हणतो फ्रूट वेंडर की तुम्हाला याच्या बदल्यात एक दोन तीन आंबे देऊ शकतो. तू हा मला दे, मी तुला याच्या बदल्यात दोन तीन आंबे देऊ शकतो. तसंच तो पुढे जातो. तिथे एक
माळी असतो जो बागेला पाणी घालत असतो. फुले विकण्याचा त्याचा बिझनेस असतो. तर त्याच्याकडे जातो आणि म्हणतो की मी हा चमकता पत्थर तुम्हाला दिला, तर याच्या बदल्यात तुम्ही मला काय द्याल? परत मग तो म्हणतो फुलवाला की तू हे मला दिलंस तर मी याच्या बदल्यात तुला 2 गुलाबाचे हार देऊ शकतो. ओके. मग विकायचा तर नव्हता, तो तसंच पुढे जातो. आणि पुढे गेल्यानंतर त्याला एक धान्याचं दुकान दिसतं, तिथे जातो. तिथे म्हणतो की हा चमकता पत्तर मी तुम्हाला दिला तर याच्या बदल्यात तुम्ही मला काय द्याल? तर म्हणतात एक धान्याचं पोतं वगैरे तुला मी देऊ शकतो, जास्तीत जास्त बाकी काही देऊ शकत नाही. तसंच अजून पुढे जातो. गाव छोटेसच असतं. त्या छोट्याशा गावात एक सोनाराचं दुकान देखील असतं. ते सोनाराच्या दुकानामध्ये जातो आणि विचारतो हा चमकता पत्तर आहे माझ्याकडे, मी तुम्हाला दिला तर याच्या बदल्यात तुम्ही मला काय द्याल? तर सोनार म्हणतो याच्या बदल्यात मी तुला 2 लाख रुपये देईल. हा पत्तर तू मला दे, याच्या बदल्यात तुला मी 2 लाख रुपये देतो. त्याला विकायचं नव्हता, महाराजांनी जसं सांगितले तसं. तो पत्तर घेतो आणि तो परत महाराजांकडे जातो. मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, वेगवेगळ्यांनी वेगवेगळी याची प्राइस सांगितली, कुणी काय सांगितलं, कुणी काय सांगितलं. तर असं का, तो महाराजांना विचारतो. तर महाराज म्हणतात हा खडा फक्त खडा नाहीये किंवा पत्थर नाहीये, हा दगड नाहीये, हा एक चमकता हिरा आहे. ज्याची किंमत त्याला कळू शकते त्यालाच कळू शकते. आता त्या भाजीवाल्याला म्हणा किंवा आपलं फ्रूट वेंडरला म्हणा, माळीला म्हणा किंवा त्या धान्य दुकानदाराला याची किंमत कळाली नाही. सोनाराला त्याची किंमत कळाली, म्हणून त्यांनी त्याला ऑफर काय केले, 2 लाख रुपये ऑफर केले. म्हणजेच काय, की एक गुरु आपल्या आतील सुप्त गुणांना जसं ओळखू शकतो, तसेच आपले सेवन चक्राज आहे. सेवन चक्राज म्हणजे काय आहेत? आपल्या आतील एनर्जी आहे. आतील आपली कपॅसिटी काय आहे, क्षमता काय आहे, नूर काय आहे, टॅलेंट काय आहे, स्किल काय आहे, हे आपल्या त्या सेवन चक्रावर अवलंबून आहे. मग ते हे सेवन चक्राज मध्ये आपण काय काय शिकणार आहोत? हे कसे ओळखायचे, याला जर ब्लॉक झाले असेल तर ब्लॉक कसं काढायचं, याचं रिलेटेड आहार कसा असेल, हे सर्व आपण या सेशन मध्ये शिकणार आहोत. तर परत एकदा मी सगळ्यांचं वेलकम करते आजच्या सेशनमध्ये आणि सेशनला स्टार्ट करूया. वेलकम आजच्या सेशनमध्ये. बॅलन्स युअर चक्रास, बॅलन्स युअर लाईफ. आता चक्रास म्हणजे काय? बऱ्याच जणांना प्रश्न असतो, तर चक्रास क्लिअर करूयात आज. चक्रास म्हणजे एक व्हील, संस्कृत मध्ये काय आहे त्याला व्हील म्हणतात, चक्र म्हणतात, चाक म्हणतात, डिस्क म्हणतात. तर हे रेग्युलेट करणारे आपले सायकोलॉजिकल स्पिरिच्युअल फंक्शनला हे करणारे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या एनर्जी पॉइंट्स आहेत. ते वेगवेगळे एनर्जी पॉइंट आपल्याला ते ओळख करून घ्यायची त्याची, आणि त्याचा वापर आपल्याला कसा करता येईल ते बघायचे. आता हे चक्रास असतात कुठे? तर आपल्या स्पाईन पासून, म्हणजे आपण जिथं बसतो तिथं पासून ते डोक्यापर्यंत, डोक्याच्या पाठीमागच्या बाजूपर्यंत सगळे आपले सेवन चक्रास आहेत. ते काय करणार आहेत? वेगवेगळ्या ऑर्गन्सला रिलेटेड आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या ऑर्गनवर देखील इफेक्ट करतात. तर बघा याचा परिणाम कसा कसा होतो. 114 चक्रज आहेत, त्यातले 7 हे आपण पाहणार आहोत. हे आपल्याला मेंटल, फिजिकल, स्पिरिच्युअल, हिलिंग आणि इमोशन मध्ये देखील मदत करणार. तर वेगवेगळ्याची वेगवेगळी बाजू असते. याच्या डीप मध्ये आपण जाणार नाहीयेत, कारण सेशन खूप मोठं आहे. कुणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर काढून घेऊ शकता, काय काय काम करू शकतात. आता आपल्या बॉडीमध्ये 72,000 नाडी आहेत. किती? 72,000 नाडीज आहेत. 72,000 नाडी आणि 114 चक्रज आहेत. 114 पैकी 7 मेजर आहेत, ज्याच्याबद्दल आज आपण शिकणार आहोत. त्यातली 21 मायनर आहेत आणि 86 हे मॅक्रोज आहेत. 114 चक्र ही आतमध्ये, म्हणजे त्यातील जे 112 चक्र आहेत ते बॉडीमध्ये असतात, 2 चक्र हे फक्त बाहेर असतात. ओके.
आता एक कुणी नाडी ऐकल्यात? नाडी, नाडीबद्दल ऐकलंय कुणी? आपल्या बॉडीमध्ये नाडीज असतात, त्याच्यामध्ये चाललेलं असतं. येस, ऐकलंय बरोबर. आता आपल्या बॉडीमध्ये जर 72,000 नाडीज असतात, आपल्या बॉडीमध्ये 72,000 नाडीज आहेत, म्हणजे काय बघा. एखादी मेन इलेक्ट्रिसिटी पॉइंट आहे, तिथून वायरिंग किती असेल हो, म्हणजे आपल्यापर्यंत लाईट पोहोचेपर्यंत किती वायरिंग असेल. तुम्ही इमॅजिन करू शकता की अशी वायरिंग आपल्या बॉडीमध्ये कुठे ना कुठे आहे. आणि या 72,000 नाडीमधून आणि 114 चक्रांमधून हे आपले 7 चक्र देखील आहेत. आता याचा कनेक्शन काय आहे, तर हेच आपण आता इथे पाहणार आहोत. त्यातील 3 मेन नाडीज असतात, म्हणजे आपण किती बघितल्या, 72,000 नाडीमधून 3 मेन नाडीज असतात. त्यातील एक आहे इडा. इला इडा नाडी असं म्हणू शकतो. हे मेंटल प्रोसेस, इमोशनल बॅलन्स आणि क्रिएटिव्हिटीसाठी ओळखली जाते. त्यानंतर दुसरी आहे पिंगळा नाडी. ही फिजिकल ऍक्टिव्हिटी, मोटिवेशन आणि थिंकिंग, म्हणजे विचारपूर्वक विचार करणे चांगला, त्यासाठी ओळखले जाते. त्यानंतर सुषुम्ना. सुषुम्ना नाडी ही अवेअरनेससाठी, स्पिरिच्युअल बॅलन्ससाठी, मेडिटेशनसाठी ही ओळखली जाते. आता या नाडीचा संबंध असा की या नाडी जिथे जिथे क्रिस क्रॉस होतात, म्हणजे आपल्या बॉडीमधून ह्या वाहतात, तर जिथे जिथे ह्या 3 मिळतात, 3 म्हणजे या नाडी 3 ठिकाणी मिळतात. म्हणजे जसं की त्रिवेणी संगम म्हणतो आपण. त्रिवेणी संगम झाल्यानंतर कसं एक एनर्जी असते वेगळी. तिथं आपल्याकडे मंदिरं वगैरे बांधली जातात, कारण का तिथं एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. तशीच आपल्या बॉडीमध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी हे क्रिस क्रॉस होतात या 3 नाडीज, त्या ठिकाणी 7 चक्रास बनलेले आहेत. म्हणून 7 चक्राच्या ठिकाणी एक्स्ट्रा एनर्जी असते, ती आपल्याला युटिलाइज करायची असते. त्रिवेणी संगम आठवलं, म्हणजे सांगितल्यानंतर तुम्हाला आठवलं असेल की ज्या ज्या ठिकाणी मंदिर असतात तिथे आपण व्हिजिट करतो, त्यावेळेस एक तिथून पॉझिटिव्ह एनर्जी देखील आपल्याला मिळते. तशीच एनर्जी या चक्रासला हिलिंग केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे. पुढे जाऊयात. आता आपल्याला 7 चक्रास बद्दल तर समजलं, म्हणजे 7 चक्रास कुठे असतात, काय असतात, ते देखील आपण पाहणार आहोत. आता याचं इम्पॉर्टंट काय आहे 3 नाडीचं. पहिलं तर इडा आणि पिंगला ह्या क्रुशियल आहेत, जे फिजिकल बॉडी आणि इमोशनल बॅलन्स करण्यासाठी. ह्या जेव्हा बॅलन्स होतात, इडा आणि पिंगळा, त्यावेळी सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होते. म्हणजे काय, ह्या 2 नाडी महत्वाच्या आहेत. या जेव्हा बॅलन्स राहतात, व्यवस्थित असतात, तेव्हाच सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होते. ती कशासाठी ओळखली जाते, स्पिरिच्युअल ग्रोथ, अवेकनिंग, कॉन्शियसनेस, म्हणजे कोणताही कार्य करतोय तर विचारपूर्वक करतात. म्हणजे जे आपले महाराज होऊन गेले, ते देखील अशाच म्हणजे महाराज आता सुद्धा आहेत ते देखील, किंवा होऊन गेलेले हे स्पिरिच्युअलिटी मध्ये खूप पुढे होते. तर का, तर ह्यांची सुषुम्ना नाडी आहे ही खूप अशी ऍक्टिव्ह होती. त्यानंतर प्राणायाम जर प्रॅक्टिस करायचं असेल कोणालाही, म्हणजे आपण म्हणतो अनुलोम विलोम वगैरे, जे हे आहेत ब्रिदिंग एक्सरसाइजेस, जर याच्यामध्ये आपल्याला चॅनलाइज करायचं असेल, क्लीन करायचं असेल, तर ही नाडीज बॅलन्स असणं गरजेचं आहे. आणि हे करून देखील आपण त्यांना बॅलन्स करू शकतो. त्यानंतर पुढे जाऊयात. आता याचे फंक्शन्स काय आहेत, कशासाठी ओळखले जातात. हे एनर्जी सेंटर्स आहेत. काय आहेत, एनर्जी सेंटर्स. मग हे चैतन्य आणि आपलं जे आरोग्य आहे त्यासाठी गरजेचे आहेत. इमोशनल बॅलन्स, एक आपला बॅलन्स इमोशनल राहण्यासाठी गरजेचे आहे. स्पिरिच्युअल ग्रोथसाठी गरजेचे आहेत. क्रिएटिव्हिटी आणि सेल्फ एक्सप्रेशन त्यासाठी गरजेचे आहेत. पर्सनल पॉवर, म्हणजे आपल्यावर आपला आत्मविश्वास म्हणून म्हणतो ज्याला आपण, त्यासाठी गरजेचे आहेत. कम्युनिकेशन,
व्यवस्थित बोलता यावं यासाठी देखील गरजेचे आहेत. कम्पॅशन आणि लव, करुणा, आपल्यामध्ये एक करुणा असते, त्यासाठी, लवसाठी, इंट्युशन्स म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला हे चुकीचं आहे किंवा याची नजर चुकीची आहे, हे जे आपल्याला इंट्युशन्स येतात त्यासाठी गरजेचे आहेत. इन्साइट्स, आपल्या आपल्या स्वतःला देखील इन्साइट्स मिळतात त्याच्यामुळे. आणि डिवाइन म्हणजे देवासोबत कनेक्शन, गॉड सोबत कनेक्शन मिळण्यासाठी देखील गरजेचे आहे. आता हे अनब्लॉक करणं का गरजेचं आहे, म्हणजे बऱ्याच वेळा आता समजलं, पण ह्यांना अनब्लॉक करणं देखील गरजेचं आहे. अनब्लॉक का करायला हवेत बघा. आता एखादा समजा की नदी वाहतीये, मस्त धबधब्यावरून नदी वाहते, छान तिने आकार घेतलेला आहे खालीपर्यंत, पण तिच्या वाटेत एक मोठाच्या मोठा दगड आला, तर काय होणार? काय होणार? जर तिच्या पात्रामध्ये छान नदी वाहते, धबधब्यावरून खाली येते, मस्त तिने नदीचा आकार घेतलाय आणि मध्येच तिच्या वाटेत एक मोठासा दगड आला, तर काय होणार? ब्लॉक होणार. ओके, स्टॉप होणार. अजून? कोण जणांनाच असं वाटतं? बाकीच्यांनी ऍक्टिव्ह व्हा, कारण मग गिफ्ट मिळवायचं असेल तर ऍक्टिव्ह राहावं लागेल. रेजिस्टन्स येणार, बरोबर. तर ही अशी वाहत असताना गती मंद होणार, बरोबर. मग जेव्हा जेव्हा ती वाहणार आहे, त्यावेळेस ते मोठा दगड आला तर ती काय करणार? नदी तर म्हणजे काही वेळ थांबू शकते, काही वेळ तिचं पाणी पाणी तुंबून राहू शकतं, पण काही वेळाने ते वेगळा आकार घेणार आहे, चुकीच्या दिशेने एनर्जी जाणार आहे, चुकीच्या दिशेने तिचं पाणी जाणार आहे. तसंच जेव्हा आपले चक्रास बॅलन्स म्हणजे ब्लॉक होतात, त्यावेळेस देखील असंच होणार आहे. कुठेतरी तुम्ही इमॅजिन करू शकता, म्हणजे मी जसं उदाहरण सांगितलं त्या तसं इमॅजिन करून बघा की एक छोटा पाण्याचे हे घेतलं आणि त्याच्या पात्रामध्ये असं ते दगड आला आणि ती एनर्जी चुकीच्या दिशेने जाते, ब्लॉक होती, गती मंद होते. त्याच प्रकारे आपले जेव्हा चक्राच अनब्लॉक होतात त्यावेळेस होतं. मग त्यासाठी हे अनब्लॉक करणं गरजेचं आहे. जेव्हा बॅलन्स होतात म्हणजे चक्रा अनब्लॉक होतात, त्यावेळी काय होतं बघा, यांची एनर्जी फ्लो बॉडीमध्ये खूप चांगल्या प्रकारे व्हायला चालू होतो. त्यामुळे काय होतं, एक एनर्जी म्हणजे आपल्याकडे एक एनर्जी येते. त्यानंतर इमोशनल हेल्थ, जेव्हा इमोशनल ब्लॉकेजेस असतात, म्हणजे कुणाविषयी राग म्हणा, कुणाविषयी असं सतत काहीतरी धरून ठेवणं म्हणा, स्ट्रेस, मेंटल इमोशनल हिलिंग, त्यासाठी देखील चक्रा अनब्लॉक असणं गरजेचं आहे. त्यानंतर फिजिकल हेल्थ, म्हणजे आता हे झालं एनर्जीशी कनेक्टेड, पण हे कुठे ना कुठे आपल्या फिजिकल हेल्थसाठी देखील गरजेचं आहे. म्हणजे स्वतःवरचा विश्वास असणं गरजेचं आहे, त्यासाठी गरजेचे आहे. फिजिकल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील गरजेचे आहे. त्यानंतर स्पिरिच्युअल हेल्थ, म्हणजे आपल्याला काही जणांना असतं की स्पिरिच्युअलिटीमध्ये, मेडिटेशनमध्ये काही जणांचं लक्ष लागत नाही, ध्यान लागत नाही, ते व्यवस्थित प्रकारे करू शकत नाही, डिस्ट्रॅक्ट होतात, मनामध्ये खूप विचार येतात. तर काय असतं, कुठे ना कुठे ही चक्रात म्हणजे अनब्लॉक असतात, म्हणून असं होतं. त्यानंतर मेंटल क्लिअरिटी, म्हणजे कुठलाही आता गोष्ट हातात घेतली की ती व्यवस्थितपणे करायची, असं फोकस राहत नाही त्यांचं. त्यानंतर काय करायचं याची मेंटल क्लिअरिटी नसते. क्रिएटिव्हिटी म्हणजे एखादा गोष्ट हातात जरी घेतली तर त्याला क्रिएटिव्ह पद्धतीने कसं एक्सप्रेस करायचं, मांडायचं समोरच्या व्यक्तीकडे, हे जेव्हा जमत नाही, जेव्हा अनब्लॉक असतात त्यावेळेस. आता आपण सगळं पाहिलं, तर आता किती टाईप आहेत ते बघूयात. सेवन चक्रांमध्ये पण 7 जे प्रकार आहेत ते पाहणार आहोत आपण आता. त्यामध्ये बघा, क्राऊन चक्रा, पहिलं खालून सुरुवात करूयात. पहिलं तर मूलाधार चक्र, ज्याला रूट चक्र असं म्हटलं जातं. त्यानंतर येतं सॅक्रल चक्र, जे स्वादिष्ठान चक्र असं म्हटलं जातं.
त्यानंतर सोलार प्लॅक्सेस चक्र, मणिपूर चक्र असं म्हटलं जातं. त्यानंतर हार्ट चक्र, ज्याला अनाहत चक्र असं म्हटलं जातं. त्यानंतर थ्रोट चक्र, ज्याला विशुद्ध चक्र असं म्हटलं जातं. त्यानंतर थर्ड आय चक्र, ज्याला अंजना चक्र असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर क्राऊन चक्र, ज्याला सहस्रहार चक्र देखील म्हटलं जातं. हे झाले 7 प्रकार. आता हे असतात कुठे ते आपण बघूयात. जर तुम्ही पिक्चर मध्ये बघत असाल तर खालून सुरुवात करूयात. फर्स्ट आहे आपलं रूट चक्र, काय मूलाधार चक्र. आता हे लोकेटेड आहे, तुम्ही हात लावून देखील बघायचे, ऍक्टिव्ह राहायचे, म्हणजे तुम्ही जेव्हा स्पर्श करता तो देखील महत्वाचा असतो. रूट चक्र म्हणजे आपलं टेल बोन म्हणतो आपण ज्याला, जिथं आपण बसतो, एकदम पाठीमागचा भाग, पाठीमागच्या भागात मणक्यामध्ये जिथे आपण बसतो, मणक्याचा एंड होतो तिथे आहे मूलाधार चक्र. त्यानंतर थोडस वरती बेंबीच्या इथे आहे दुसरं चक्र. त्यानंतर तिसरं चक्र आहे जिथं आपला बरगड्या आहेत आपल्या, तिथं एंड जिथं होतो तिथं आहे तिसरा चक्र. त्यानंतर आहे हार्ट चक्र. त्यानंतर आहे थ्रोट चक्र, जे आपण बोलतो, स्पीक करतो, जिथून आवाज निघतो आपला, तिथे आहे ते चक्र. त्यानंतर आहे थर्ड आय चक्र इथे मध्यभागी. आणि नंतर आहे डोक्याच्या इथे, त्याला सेवन चक्र असं बघू शकता. रूट चक्र लोकेटेड ऍट स्पाइन. सॅक्रल चक्र नेवलच्या इथे असतं. नंतर सोलर प्लेक्सस चक्र अब्डामन, जिथं आपलं हे आहे, बरगड्या संपतात तिथे. हार्ट चक्र हार्टच्या इथे. त्यानंतर थ्रोट चक्र थ्रोटच्या इथे आहे. थर्ड आय चक्र एल्ब्रोच्या मध्ये आहे. आणि क्राऊन चक्र हे वरती आहे. आता सगळ्यात पहिलं चक्र बघूयात आपण, मूलाधार चक्र. मूलाधार चक्र बेस चक्र याला देखील म्हणतात. हे रूट चक्र असं देखील म्हटलं जातं याला, म्हणजे ग्राउंडेड असं देखील म्हटलं जातं. बघा, हा याचा कलर रेड आहे. आणि प्रत्येकाला एक हे आहे, म्हणजे त्याचं त्याचं बीज मंत्र आहे प्रत्येकाचा असं. ओके, हा बीज मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे. तर हा ग्राउंडेड राहायला आपल्याला शिकवतो. आपल्याकडे म्हणजे तुम्ही बघत असतात, बरेच उदाहरणं असतात की कितीही पैसा आला तर ग्राउंडेड राहणारी व्यक्ती देखील बघत असतात, म्हणजे हंबल असतात. बोलणं त्यांचं खूप छान असतं, वागतात पण छान. म्हणजे बऱ्याच जणांकडे कारण हा मनीशी रिलेटेड, म्हणजे पैशाशी रिलेटेड देखील चक्र आहे. ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी देखील ह्यावर काम करायचं आहे. म्हणजे फायनान्समध्ये ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी बेस चक्र म्हणजे मूलाधार चक्रावर करायचं आहे. आणि हा बेस चक्र यासाठी देखील म्हटलं जातं कारण हा जो रूट चक्र आहे, हा जर बॅलन्स झाला तर बाकीचे चक्र ऑटोमॅटिक बॅलन्स व्हायला. आणि आता उदाहरण घेऊयात. त्याचं उत्तम उदाहरण आहेत आपल्याकडे एक व्यक्ती. तुम्ही सांगाल त्यांचं नाव सांगू शकाल? म्हणजे पैसा असून देखील ग्राउंडेड आहेत. आपण एखादे म्हणतो की तो एवढा श्रीमंत असून देखील कसा जमिनीवर आहे, असं देखील म्हणतो आपण त्यांना. बरोबर, रतन टाटा. रतनजी, त्यांचं उदाहरण जर घेतलं तर आपण बघू शकता की इतकं मोठं साम्राज्य असताना देखील त्यांचं किती म्हणजे जमिनीवर पाय होते, ग्राउंडेड होते ते. ओके, अशी बरीच उदाहरणं आपल्या आसपास देखील असतात, बघ आपणही देखील बघतो. तर अशी लोक जे असतात त्यांचं मूलाधार चक्र बॅलन्स असतं. आपण देखील करू शकतो याच्यावर. तर हे चेरी रेड कलरचा रंग आहे याचा. आपण याचा बीज मंत्र लावणार आहोत, मला ऐकू येत असेल. असा याचा उच्चार करायचा, लम असा उच्चार करायचा. म्हणून बघा, तुम्हाला जाणवेल पण की एनर्जी त्या त्या ठिकाणी जाणवते. तुम्ही त्यासोबत म्हणून बघा.
तर मनातल्या मनात तुम्ही असं जे तुम्ही जिथे बसलेले आहात तिथल्या ठिकाणी तुम्ही असा उच्चार करायचा आहे. म्हणजे तुम्ही ऐकत ऐकत करू शकता. चेरी रेड कलरचा आहे. आणि तुम्ही अशा गोष्टीकडे जे चेरी रेड कलरचे दिसतात त्या गोष्टीकडे फोकस देखील करू शकता याच्यासोबत. तर आता तुमचं ऍटलीस्ट 7 वेळा तरी देखील म्हणाल ते झालं की आपण एक अनालिसिस करणार आहोत, ओळखणार आहोत की कसं ओळखायचं की रूट चक्र बॅलन्स आहे, ब्लॉक आहे का इनबॅलन्स आहे, कसं ओळखायचं. आवडेल सर्वांना? कोणाकोणाला आवडेल की आपलं रूट चक्र ब्लॉक आहे, अनब्लॉक आहे, कसं ओळखायचं? यस यस यस. आय लाईक. ओके. थँक्यू. पहिलं आहे, आता हे सर्व मी जे क्वेश्चन विचारणार आहे, तर तुम्ही कुठे ना कुठे नोट डाऊन करा किंवा येस किंवा नो असं लिहून ठेवा. तरच तुम्हाला समजेल की हे याचे मार्क्स सांगणार आहे मी. मार्क्स सांगितल्यावर तुम्हाला ओळखता येईल की याच्यावर कितपत काम करायचं तुमचं बाकी आहे. आता पहिला आहे, आर यू कम्फर्टेबल विथ युअर फिजिकल बॉडी? म्हणजे तुम्हाला जी आता बॉडी मिळाली आहे, देवाने दिली आहे, हा, तुम्ही त्याच्यावर खूप असं म्हणजे हे केलं असेल ते नाही म्हणत. तुम्ही जी जसं आहात तुम्ही तसं तुम्ही स्वतःला स्वीकारलंय का? का सतत मी अशीच दिसते, मी असंच आहे, माझ्याकडे हेच नाहीये, असं स्वतःला सतत क्रिटिसाइज करत राहता? ओके. तुम्ही स्वतः जी बॉडी तुम्हाला लाभली आहे त्याच्याबद्दल कम्फर्टेबल आहात का? दुसरा क्वेश्चन आहे, येस किंवा नो लिहायचं आहे फक्त तुम्हाला. इथे चॅट मध्ये नका लिहू, कुठे ना कुठे लिहून ठेवा, नोट डाऊन करून ठेवा, त्याला मार्क्स द्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, तुम्ही असं सतत आजार रेअरली कधीतरीच आजारी पडता. म्हणजे कधीतरीच आजारी पडणार, कारण हे इम्युनिटीशी रिलेटेड चक्र आहे. म्हणूनच असं सांगितलेलं आहे की तुम्ही कधीतरीच आजारी पडता, सतत पडत नाही. म्हणजे वर्षातून एकदा दोनदा फक्त आजारी पडता, इतर वेळी पडत नाही. त्यानंतर स्वतः तुम्ही स्वयंप्रेरित आहात का? म्हणजे सेल्फ इन्स्पायर्ड आहेत का? म्हणजे कोणतंही काम हे गेलं तर स्वतःला मोटिवेट करू शकता का तुम्ही? का कोणीतरी लागतं की तुम्हाला व्यक्ती की तिला सांगावं तू कर, तू करू शकतो असं सांगावं लागतं? का स्वतः सांगू शकता की मी करू शकतो, हे मला जमू शकतं, असं स्वतःला सांगता? जर असाल सेल्फ इन्स्पायर्ड तर येस लिहा, अदरवाईज नो लिहा. त्यानंतर तुम्हाला जी तुमचे गोल्स आहेत, उद्दिष्ट आहेत, ती साध्य करता येतात का? म्हणजे आता तुम्हाला कोणताही एक गोल आहे की हे मला हवंय, गोल असू दे, इच्छा असू दे, जे काय असेल तुमचं, ते तुम्हाला साध्य करता येतं का? त्यापर्यंत तुम्ही पोचता का? का फक्त गोल लिहिलं आणि त्याप्रमाणे काहीच ऍक्शन नाही, काहीच नाही, काहीच नाही असं? तर पाचवा क्वेश्चन आहे, तुम्ही पॅशनेट आहात का कोणत्याही गोष्टीबद्दल? म्हणजे अं, तुम्हाला आता कोणतेही म्हणजे काम हातात घेतलं, ते उत्स्फूर्तपणे तुम्ही करता, एनर्जीनी करता, उत्साहाने करता, असं आहात का? त्यानंतर सहावा क्वेश्चन आहे, तुम्ही जस्टिससाठी फाईट करू शकता का? मग स्वतःसोबत होत असलेला अन्याय असू दे, तुम्हाला आजूबाजूला कुठे दिसला की अन्याय होतोय, तर तुम्ही त्यासाठी लढू शकता का? येस असेल तर येस द्या, अदरवाईज नो द्या. तुम्ही आता जे काही लाईफ जगताय त्यासाठी तुम्हाला एक असं कारण आहे का, मजबूत कारण आहे का, जे म्हणजे मी जगतोय तर माझ्यासाठी एक खूप असं छान असं हे आहे, गोल आहे, ड्राईव्ह आहे, त्यासाठी मी ह्या म्हणजे माझी लाईफ जगतोय असं आहे का? की काहीच नाही आहे म्हणून जगतोय असं नाही?
जोवर आहे तोवर जगायचं असं नाही. माझ्याकडे एक स्ट्रॉंग उद्दिष्ट आहे, त्यासाठी मी जगतोय. तुम्हाला असं वाटतं का? म्हणजे जगणं, राहणं, लाईफ म्हणजे एन्जॉय करणं हा माझा अधिकार आहे का? असं वाटतं नाही, जाऊ दे, कशाला, नसतं तर बरं झालं असतं, हे झालं असतं तर माझ्यासोबत बरं झालं असतं, असं वाटतं का? की नाही, मी एन्जॉय करतोय, माझा जगण्याचा अधिकार आहे, मी हे डिझर्व करतोय, असं वाटतं का? म्हणजे जी काही लाईफ तुम्हाला लाभली आहे ती. त्यानंतर तुम्ही तुमचे जे विचार आहेत, जे काय असतील, पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, ती इझिली एक्सप्रेस करू शकता का? त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे, तुम्हाला पैसा, जे काय तुमचं घर आहे, पैसा आहे, ते इम्पॉर्टंट आहेत का? मी आता हे रूट चक्राचे 10 क्वेश्चन होते, थोडा वेळ घेतला. नंतरचे जे क्वेश्चन असणार आहे ते फास्ट असणार आहे, त्यामुळे तुम्हाला पटपट येस किंवा नो असं लिहायचे. थोडस समजावून सांगावं लागतं याला, म्हणून. झालं? डन? डन झाला असेल तर मेसेज टाका, डन, यस. असं नाही ना, केलंच नाही असं? नाही, यस इथे लिहायचं नाहीये आपल्याला. हा, आपल्या जवळ कुठेतरी लिहायचं, डायरीमध्ये लिहा, कशामध्ये लिहा. ओके. ओके, थँक्यू. पुढे जाऊयात. आपल्याला मार्क्स द्यायचे आहेत. आता तुम्ही काय, जे काही यस केलंय, नो केलंय, त्याला बघा. 0 to 1 यस असेल तर ऑल द बेस्ट यासाठी, कारण तुम्हाला खूप असं काम करावं लागणार. आणि ते खरं सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला समजलं की हा म्हणजे सेशन अटेंड करावं, ते समजून घ्यावं आणि त्याच्यावर तुम्हाला काम करायचंय. ओके. तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळं पहिलं काम करावं लागेल याच्यात. त्यानंतर 2 to 4 असतील, कॅन बी बेटर, तुम्ही अजून चांगलं करू शकता. त्याच्यामध्ये बरंच अजून तुम्हाला इम्प्रोव्हायझेशनसाठी जागा आहे. 5 ते 7 मध्ये व्हेरी गुड, थोडंफार तुम्हाला करण्याची गरज आहे. आणि 8 ते 10 जर तुमचे यस असतील तर एक्सलंट. तुम्हाला म्हणजे काहीच करायची गरज नाही असं म्हणणार नाही, किंवा नाही मी खुश आहे, मला म्हणजे भारी मार्क्स मिळाले असंही देखील नाही. जी काही एनर्जी तुम्हाला लाभली, म्हणजे 8 ते 10 मध्ये आहे म्हणजे काय, तुम्हाला भरपूर एनर्जी आहे, तुमचं रूट चक्र बॅलन्स आहे, तर याचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे असून उपयोग नाही, त्याचा वापर करता आला पाहिजे. ओके. येस. विद्या मॅडम, इथं नाही लिहिलं तरी चालेल, तुम्ही फक्त तुम्हाला हे करा, तुम्हाला जाणून घ्यायचंय की तुम्हाला कुठल्या चक्रावर काम करायचंय. जर तुम्हाला काम करायचंय तर ते तुम्ही करू शकता, त्याच्यासाठी मी भरपूर काय देणार आहे, ते करू शकता तुम्ही. ओके. आता हे झालं सगळं, तर याच्यावर उपाय काय, हे जाणून घ्यायचे सगळ्यांना. पहिलं तर जाणून घेऊया त्याच्यामुळे, जर हे ब्लॉक असतील किंवा येस तुमचे म्हणजे नो जास्त असतील, तर तुम्हाला काय काय फिजिकल इश्यू होऊ शकतो ते बघा. पहिलं तर थकवा येऊ शकतो, खूप असा म्हणजे सतत थकल्यासारखं वाटणं, दिवसाच्या एंडला थकल्यासारखं वाटणं, असं होतं. फिजिकल इश्यूज देखील होतात बरं का, चक्रात जर ब्लॉक झाले तर. त्यानंतर वेट लॉस. वेट लॉस यासाठी लिहिलंय, जर वेट म्हणजे पटकन वेट लॉस देखील होत नाही आणि पटकन वेट गेन देखील होत नाही, अशा उद्देशाने लिहिलेलं आहे. वेट कमी करायला देखील त्रास होतो, वाढवायला देखील त्रास होतो. त्यानंतर झोपेसाठी खूप त्रास होतो, म्हणजे लवकर झोप येत नाही या लोकांना, जर ब्लॉक असेल तर. त्यानंतर कॉन्स्टिपेशन इश्यूज असतात, पोट व्यवस्थित साफ होत नाही, असे प्रकार असतात. त्यानंतर वीक इम्युनिटी असते, इम्युनिटी खूप वीक असते, आजारी पडतात सतत सतत. त्यानंतर लोअर बॉडी इन्क्लुडिंग लोअर बॅक, लोअर बॅकचा प्रॉब्लेम असतो. लेग, फीट, म्हणजे पायाचे तळवे वगैरे म्हणा, नीज, आणि बेस ऑफ द स्पाइन, म्हणजे खाली लोअर बॅक देखील म्हणू शकता, किंवा स्पाइन खालच्या साईड जे असते ना, तिथे पेन होतं, त्रास होतो, इश्यूज असतात, जर हे ब्लॉक झालं तर. तर आता याच्यावर उपाय काय ते देखील बघूयात आपण. सगळ्यात आधी आहे ट्रेकिंग. तुम्ही ट्रेकिंगला जात जा, ब्लॉक असेल तर. त्यानंतर आहे डान्स.
डान्स खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. जसं जमतं तसं करा, जसा येतो तसा करा, वेडावाकडा करा, पण तुम्ही डान्स करू शकता याच्यामध्ये. जर तुम्हाला जमत नाही तर तुम्ही ट्रेकिंग ऑप्शन. आता यातील सगळेच ऑप्शन असतील नाही, असं तुम्हाला असतील असं नाही, पण काही ऑप्शन निवडू शकता, पण सोपे सोपे दिलेले आहेत तिथे एकदम. त्यानंतर वॉकिंग, डेली वॉकिंग करणं गरजेचं आहे याच्यामध्ये, जर रूट चक्र इम्बॅलन्स असेल, ब्लॉक असेल तर. त्यानंतर योगा. आपण हे छोटे छोटे गोष्टी आहेत, हे नक्कीच करू शकतो ना. त्यानंतर गार्डनिंग. आता मी आधी पण सांगितलं की हे रूट चक्र ग्राउंडेड असतं. मग ग्राउंडेड असणं म्हणजे काय, मातीशी कनेक्टेड असणं गरजेचं आहे. म्हणून काय, तुम्हाला गार्डनिंग करू शकता, ते मातीशी संपर्क येतो. त्यामुळे तुम्ही जेवायला जरी बसत असाल तर टेबलवर न बसता जमिनीवर बसून जेवा. याच्यामुळे फायदा होतो. करू शकतात, छोटे छोटे उपाय आहेत की नाही, सोपे आणि छोटे उपाय आहेत, नक्कीच करू शकतो. येस. 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 थँक्यू. आता आपण जाणार आहोत पुढचं चक्र, ज्याला स्वादिष्ठान चक्र देखील म्हटलं जातं. त्याचा बीज मंत्र आहे वम. ओके. तर हा ऑरेंज कलरचा आहे, असोसिएटेड नाभी, नाभीच्या इथे आहे. रेड ऑरेंज आहे, म्हणजे डार्क ऑरेंज थोडासा असा म्हटला तरी चालेल. हा म्हणजे एखाद्याकडून प्रोडक्ट खरेदी करायचं असेल त्यासाठी देखील खूप महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये देखील काम करू शकता. ऑरेंज कलरचा आहे, तुम्ही ऑरेंज कलरकडे फोकस करू शकता. कंट्रोल इश्यूज, ज्यांना ज्यांना कंट्रोल इश्यूज आहेत त्यांच्यासाठी देखील महत्वाचा आहे. आता ह्याचा बीज मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. बघा, ओम, असा असा बीज मंत्र आहे. म्हणून बघा, व्हायब्रेशन पोचतात तिथेपर्यंत जिथेपर्यंत, म्हणजे ओम म्हणताना आपल्या बेंबीपर्यंत व्हायब्रेशन पोचतं, पण योग्य रीतीने म्हणणं गरजेचं आहे. ओम, असं 7 वेळा म्हणायचं आहे. ओके. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण पूर्ण घेऊ शकत नाही. तर याचं आपण आता अनालिसिस करणार आहे, म्हणजे प्रत्येक चक्राचं अनालिसिस करणार, म्हणजे कसं ब्लॉक झालं त्यासाठी काय करायचं हे देखील आपण समजून घेणार. इमोशनली स्टेबल आहात का, म्हणजे एखाद्या वेळी तुम्हाला राग आला तर तुम्ही ते कंट्रोल करू शकता. हा, त्यावेळी तुम्हाला शांत राहता येतं का. इमोशनली स्टेबल आहात का तुम्हाला, म्हणजे खूप एखाद्याचा राग आलाय पण तुम्हाला म्हणजे तो बोलल्याने नुकसान होणार आहे, तर तुम्हाला ते स्टेबल राहता येतं का. त्यानंतर आपण थोडं फास्ट घेणार आहोत. तुमच्या ज्या काही फिलिंग्ज आहेत, म्हणजे कोणतीही फिलिंग असू दे, हे राग व्यक्त करणं हा वेगळं झालं. इमोशनल फिलिंग्स ज्या तुम्हाला छान वाटतंय, एखाद्याबद्दल कौतुक करायचंय, असं जे काय फिलिंग्स येतात तुमच्या डोक्यामध्ये ते तुम्ही इझिली एक्सप्रेस करू शकता का. त्यानंतर आहे तुमच्यामधील इनर चाइल्ड आहे, जो म्हणून म्हणू शकतो ना, एखादा व्यक्ती असतो बघा की आहे तर मोठा, सगळे काम व्यवस्थित करतो, पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक चाइल्ड असतो, तो एन्जॉय करतो प्रत्येक मुवमेंटला. तसा इनर चाइल्ड तुमच्यामध्ये जिवंत आहे का. तुम्ही कोणतीही गोष्ट असेल, चौथा आहे, तुम्ही कोणतीही गोष्ट असेल त्याला आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करता, म्हणजे समोर दिसतंय की हा, एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणा, हा असा वागतोय, तर असे वागण्यामागे याचं काहीतरी कारण असू शकतं. असा आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करता का तुम्ही. तुमच्या फिजिकल बॉडी सोबत आणि तुमच्या किंवा तुमच्या पार्टनर सोबत, जे काही तुमचा पार्टनर आहे त्याच्यासोबत कम्फर्टेबल आहात का. त्यानंतर तुम्ही तुमच्या अनएक्सपेक्टेड सिच्युएशन्स असतील, त्यासाठी फ्लेक्सिबल आहात का. म्हणजे समजा की तुम्ही गाडी ड्राईव्ह करत निघाला आहात आणि समोरून अचानकच एखादी दुसरी गाडी आली,
तर अनएक्सपेक्टेड सिच्युएशन आहे ना, तर त्यासाठी तुम्ही रेडी आहात का? म्हणजे पटकन तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं हे समजतं का यासाठी? म्हणजे कोणती अनएक्सपेक्टेड सिच्युएशन आली तर तुम्ही ते करू शकता का? तुम्ही चेंजसाठी रेडी आहात का? चेंज म्हणजे पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, कोणताही चेंज असू शकतो. म्हणजे आता सिम्पल एक्सरसाइज मला करायचे, माझ्यासाठी एक्सरसाइज महत्वाची आहे, मला थोडासा चेंज करावा लागेल. त्यासाठी मी पटकन चेंज होतो का? का मला खूप वेळ लागतो चेंज व्हायला? या पद्धतीने समजा की तुम्ही डेली एकच सारखाच आहार घेताय आणि एखाद्याने हेल्दी मध्ये पण एखाद्याने सांगितलं की आज त्याच्याऐवजी हे ट्राय करूया, तर असं करता का? असं म्हणजे चेंजसाठी रेडी असता का? तुम्ही दुसऱ्यांचं पण व्यवस्थितपणे ऐकून घेऊ शकता का? जसं स्वतःचे एक्सप्रेशन मांडू शकता तसं दुसऱ्यांचे इझिली ऐकू शकता का? त्यानंतर क्रिएटिव्हिटीसाठी तुम्ही म्हणजे क्रिएटिव्हिटीसाठी विचार करता का? समजा एक गृहिणींसाठी सांगायचं म्हटलं तर एखादी डिश आहे, ती अशीच घ्या, खा, असं म्हणण्याऐवजी ते थोडंसं क्रिएटिव्ह पद्धतीने तुम्ही त्यांच्यासोबत मांडता का? किंवा तुमच्या हातामध्ये एखादा प्रोजेक्ट दिलाय, त्याला थोडंसं क्रिएटिव्ह करून तुम्ही प्रेझेंट करता का? तर जसं आहे तसंच प्रेझेंट कर. क्रिएटिव्हिटी तुमच्यामधील जागी आहे का, असं आहे. तुम्हाला डिझायर आहे, पॅशन आहे, ते तुम्ही फॅशन फॉलो करताय का? तुमच्याकडे डिझायर आहे का? कशासाठी ते चालू आहे, ते डिझायर आहे का? असं 10 क्वेश्चन आहेत. आता याचं येस नो केलं असेल तुम्ही, मी असं म्हणते, इथे टाकायची गरज नाहीये, तर तुम्ही स्वतःला आन्सर करायच्यात आणि त्याच्यावर काम करायचंय. प्रत्येक म्हणजे ठिकाणी येस नो असणारच आहे, तर तुम्ही तुमचं तुम्ही नोट डाऊन करा. आता फिजिकल इश्यूज काय असतात, म्हणजे काय त्रास असू शकतात ते बघूयात. सतत टेन्शन मध्ये असणं, स्ट्रेस मध्ये असणं, फ्रस्ट्रेटेड म्हणजे चिडचिड असणं, कोणत्याही गोष्टीसाठी इरिटेट असणं, लगेच चिडचिड होणं, चिडलेलं असणं, जेलस असणं, दुसऱ्याबद्दल जेलस असणं, म्हणजे आपल्यापेक्षा पुढे जाणाऱ्या व्यक्तीचं वगैरे जेलस असणं, अशा प्रकार. सेल्फ आयसोलेटेड म्हणजे फक्त स्वतःचाच विचार करणार, स्वतःलाच म्हणजे एकटं एकटं राहणार, अशा प्रकारे फिजिकल इश्यू चालू होतात. म्हणजे फिलिंग विथ गिल्ट, कोणती म्हणजे गिल्ट मध्ये जगतोय, कोणतंही काम केलं तर त्याला सतत असं गिल्ट वाटतं, गिल्ट वाटतं, गिल्ट वाटतं. क्रिएटिव्हिटी ब्लॉक होऊन जाते. त्यानंतर लॅक ऑफ पॅशन म्हणजे तुम्ही जे काही गोल ध्येय आहात त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही तयारच नाही, कोणीतरी सांगितलंय म्हणून तुम्ही करताय असं. त्यानंतर इमोशनली अनस्टेबल, कधीही राग येऊ शकतो, कधीही रडू येऊ शकतं, अशा प्रकार घडतो. असं काय म्हणजे असे इश्यूज याच्यामध्ये होतात. आता यासाठी उपाय आहेत, ते म्हणजे शॉवर घेणं. शॉवर तर सगळेच घेतात, म्हणजे शॉवर घेत राहायचं असा अर्थ नाहीये याचा. शॉवर घ्या एखाद्या वेळेस, ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस. सगळ्यात मेन म्हणजे वॉटर थेरपी करायची याच्यामध्ये. वॉटर थेरपी म्हणजे एक 2-3 लिटर पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये एक 100 ग्राम इतकं सॉल्ट टाकायचंय आणि ते त्याच्यामध्ये एकतर पाय टाकून बसा तुम्ही, किंवा आंघोळीच्या पाण्यात टाका आणि ते त्या पाण्याने आंघोळ करा. ओके, सोपं आहे ना? त्यानंतर डान्स इथे देखील आहेच, डान्स करू शकता. त्यानंतर ड्रॉइंग, जे काय येतं ते ड्रॉइंग करत बसायचं, जे काय येतं ते ड्रॉ करत बसायचं. त्यानंतर पेंटिंग, तुम्हाला जे काय पेंट येतं, साधं पेपरवर पेंट मारणं का होईना, जसं येतं तसं पेंट करायचं. त्यानंतर ग्राउंडेड राहायचं आहे याच्यामध्ये देखील, त्यामुळं गार्डनिंग करणं, झाड लावणं, मातीशी कनेक्टेड राहणं यामध्ये देखील मस्ट आहे. त्यानंतर मातीचे पॉट वगैरे बनवू शकता, असे बरेच ठिकाणी आलेले आहेत की मातीचे पॉट वगैरे बनवायला देतात ते, तर असं कनेक्टेड राहणं, किंवा घरात
बरेच जण गणपतीची मूर्ती देखील बनवतात पहा. तर असं ऍक्टिव्हिटी स्वतः करणं, अशा देखील तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकता. सोप्या आहेत की नाही? कुणाला कुणाला वाटतं सोप्या आहेत? यस. नक्कीच करा. थँक्यू. पुढच्या चक्राकडे जाणार आहोत आपण आता. त्याला म्हणतात सोलार प्लॅक्सेस चक्र. त्याचा बीज मंत्र आहे रम. हे येल्लो कलरचा आहे, असोसिएटेड विथ म्हणजे जिथे आपल्या बरगड्या संपतात तिथे आहे हे. तुम्ही येल्लो कलर कडे फोकस करू शकता. रम असा उच्चार करायचा आपल्याला. रम. जिथे चक्र आहे ना तिथे त्याचं हे जात, व्हायब्रेशन जात. तुमचं तुम्ही मनातल्या मनात करू शकता 7 वेळा ऍटलिस्ट. पुढचं आहे आता हे अनालिसिस कसं करायचं, म्हणजे ओळखायचं कसं ब्लॉक आहे का अनब्लॉक आहे. तर तुम्ही स्वतःच्या गोष्टी स्वतः करता का, की दुसऱ्यांकडं म्हणजे करून घेता, अशा प्रकारे. तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आहात का, हुशार आहात का. तिसरा क्वेश्चन आहे, तुम्ही खरंच तुमच्या स्वतःच्या इगोला बॅलन्स केलंय का, असं म्हणू शकता का. म्हणजे अहंकारला बॅलन्स केलेले आहे मी, मला इगो वगैरे असं नाहीये, असं म्हणू शकता का तुम्ही. त्यानंतर तुम्ही स्वतःच्याच नजरेत, चौथा क्वेश्चन आहे, म्हणजे स्वतः जसं आहे आता ही गोष्ट करायची आहे, तर ह्याच्या म्हणजे माझ्या दृष्टीने ही परफेक्ट आहे, तर असे परफेक्टनिस्ट आहात का तुम्ही. कोणताही डिसिजन घेतला त्याला पटकन ऍक्शन मध्ये कन्वर्ट करू शकता का, किंवा कोणताही निर्णय तुम्ही पटकन ऍक्शन मध्ये घेता का. त्यानंतर तुम्ही इतर लोक काय विचार करतात याच्याबद्दल विचार करता का, म्हणजे समाजाबद्दल, तुमच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल, घरच्यांबद्दल. त्यानंतर तुम्ही स्वतःच्या सामर्थ्याचा जे म्हणजे कॉन्फिडन्स आहे म्हणतो आपण ते, कॉन्फिडेन्सली तुम्ही तुम्ही तुमचे जे काही बिलीफ्स आहे, तुमचे काही विचार आहे ते ओपनली डिस्कस करू शकता का, तुमच्या डोक्यामध्ये जे काही थॉट्स आले ते. तुमच्या आत देखील एक एनर्जी आहे, ऊर्जा आहे, म्हणजे आत्म्याशी कनेक्टेड आहे, असं तुम्हाला म्हणजे विश्वास आहे का त्याच्यावर. तुम्ही कॉन्फिडेंटली, नंतर 9वा क्वेश्चन आहे, तुम्ही कॉन्फिडेंटली, इझिली, मी चुकीचा आहे, माझं देखील चुकू शकतं, हे इझिली एक्सप्रेस करता का. म्हणजे स्वतः दुसऱ्यांच्या चुकायच्या ऐवजी कधीतरी माझंही चुकू शकतं, माझं चुकलं, आय एम सॉरी, असं देखील पटकन म्हणू शकता का. तुमच्याकडे शिस्त, आत्मविश्वास, दृढ निश्चय सगळं आहे का, म्हणजे एखादा गोष्ट घेतली हातात की ती कंप्लीट करायचं, असा दृढ निश्चय तुमच्याकडे आहे का, कॉन्फिडन्स आहे का, मी करू शकतो का, तुम्ही डिसिप्लिन आहात का. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाच्या अंतर तुम्ही येस नो मध्ये लिहायचंय आणि स्वतःला इम्प्रूव्ह करायचंय. जसं सांगितलं तसं 0 to 1 म्हणजे इम्प्रोव्हायझेशन करायला खूप वाव आहे. आता यामध्ये फिजिकल इश्यूज काय होतात ते बघूया. इनसिक्युरिटी वाटते, सतत भीती वाटते, फिअर वाटतं, अनसिक्युअर वाटतं. त्यानंतर लो सेल्फ एस्टीम, लो कॉन्फिडन्स, नो सेन्स ऑफ पर्पज, काय कशाच्यासाठी करताय, काय उद्देश आहे,
ते काही समजत नाही. सतत तुम्ही घाबरता आणि कोणतेही तुमच्याकडे संधी आली तर त्याचं रिजेक्शन करता. असं सगळ्या गोष्टी याच्यामुळे होतात. तर याला जर तुम्हाला अनब्लॉक करायचं असेल तर काय करायचंय? तर तुम्हाला म्हणजे सनराईज आहे, जेव्हा सूर्य उगवतो किंवा त्याचं थोडस जे म्हणजे सकाळ असते त्यावेळेस तुम्ही स्वतःला त्या सनराईज मध्ये घेऊन जायचंय. ती सूर्याची एनर्जी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे काय होणार आहे? तुमची कॉन्फिडन्स वाढणार आहे, पॉझिटिव्हिटी वाढणार आहे. त्यानंतर सनराईज मध्ये जायचंय, म्हणजे जर तुम्हाला सकाळी नाही जमलं तर संध्याकाळच्या वेळेस किंवा दिवसातून कधीही तुम्ही काही वेळ सन सोबत घालवायचा आहे, म्हणजे त्या प्रकाशात घालवायचा तो सूर्याचं तेज आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर कुकिंग करायचंय. कुकिंग म्हणजे जे काही तुम्ही त्या गॅसच्या समोर उभं राहणार आहात ते थोड्या वेळासाठी का होईना तुम्हाला ते कुकिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. सोप्या सोप्या गोष्टी आहेत, तुम्ही इझिली करू शकता. त्यानंतर पुढच्या चक्राकडे जाणार आहोत आपण, ज्याला अनाहत चक्र देखील म्हणतात. याचं बीज मंत्र आहे यम. तर हा ग्रीन कलरचा आहे, हा हार्ट मध्ये आहे. ट्रू लव किंवा खरं बोलण्यासाठी वगैरे म्हणा, याची एनर्जी असते. तर तुम्ही ग्रीन कलरकडे फोकस करू शकता. तुम्हाला यम असा उच्चार करायचा आहे. तर हा अनालिसिस करूयात की काय होऊ शकतं. तुम्ही तुमच्या गोष्टी शेअर करू शकता का? जसं की कोणतीही गोष्ट असेल, शेअर म्हणजे फक्त एक्सप्रेशन थॉट असं नाही. एक्सप्रेशन थॉट तर आलंच, त्याच्यासोबत गोष्टी पण शेअर करता का? म्हणजे आता तुम्हाला कधी समजा की डब्बाच शेअर करायचंय तर पटकन शेअर करता का? नाही, काय रे बापरे, आज शेअर करायची वेळ आली असं बोलावं लागतं तुम्हाला. ओके. कोणतीही गोष्ट शेअर करायची असेल पटकन शेअर करता का? तुमच्याकडे ते म्हणजे स्वतःच्या मनाने भावने म्हणजे मनापासून शेअर करता का? त्यानंतर दुसऱ्याला देखील इझिली माफ करू शकता का? त्यानंतर तिसरं आहे डीप ब्रिदिंग. जमतं का तुम्हाला करायला? म्हणजे होतं का तुमच्याकडून डीप ब्रिदिंग? त्यानंतर लव जॉय तुम्ही स्प्रेड करता का? म्हणजे कोणत्याही अशा गोष्टी असतील, जसं की थोडक्यात सांगायचं झालं तर एन्जॉयमेंट असेल, एन्जॉयमेंट मुवमेंट तुम्ही शेअर करताय, म्हणजे सगळ्यांसोबत राहण्याचा प्रयत्न करताय, अशा गोष्टी. तुम्ही एक लविंग आणि गिविंग पर्सन आहात का? द्यायला, प्रेम करायला तुम्हाला आवडतं का? तुम्ही फ्रेंडली आहात का? कॅम्पॅशनेट म्हणजे करुणा आहे का तुमच्याकडे? दुसऱ्यांबद्दल करुणा वाटते का? आत्मीयता वाटते? काहीतरी करावं असं आपण देखील असं वाटतं का? फ्रेंडली आहात का? इझिली मिक्स होता का तुम्ही लोकांमध्ये? त्यानंतर तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करता का? तुम्ही कोण आहात? आता या जगामध्ये आलोय तर कधी ना कधी आपला मृत्यू होणार आहे, हे ऍक्सेप्ट केलंय का स्वतःला? तुम्ही स्वतःला स्वीकारलंय का? त्यानंतर आठवा आहे, तुम्ही असं स्वतःला ग्रेटफुल म्हणजे फील करता का? जस जेव्हा वाटतं असं त्यावेळेस. तुम्हाला जेव्हा असं वाटतं की स्वतः समोरच्याला सॉरी म्हणायची गरज आहे त्यावेळेस सॉरी म्हणता का? ऍक्च्युली तुम्ही येस नो लिहिताय म्हणून थांबून बोलतेय बरं का. लिहिताय ना तुम्ही नक्की?
तुम्ही कोणी असं बोललं की ते इगोवर घेत नाही असं, म्हणजे इझिली सोडून देता गोष्टी. हा ठीक आहे, झालं असेल दुसऱ्यांकडे पण, असं म्हणू शकता का स्वतःला? इगोवर नाही घेत कोणतीही गोष्ट, म्हणजे चुकांच्या बाबतीत बरं का. पुढे जाऊयात, तर काय फिजिकल इश्यू होऊ शकतात ते बघूयात. जेलसी असते जर हे ब्लॉक असतील तर. दुसऱ्यांबद्दल अविश्वास असतो, म्हणजे कोणतीही गोष्ट त्यांनी प्र- पटकन विश्वास ठेवायला समोरच्यावर, तो तुम्हाला जड जातं. दुसऱ्याला खूप असं टॉलरंट करता, म्हणजे ते गोष्ट करून घेण्यासाठी टॉलरंट करता. सेल्फिशनेस म्हणजे फक्त स्वतःचाच विचार करणं, माझं हे, माझं ते, माझं हे, असं विचार करता का? दुसऱ्यानी कुणी तुमच्याकडे म्हणजे फिलिंग व्यक्त केली तर इग्नोर मारता, म्हणजे हे जर ब्लॉक झालं तर. जरी प्रेमाने न वागणं, हे देखील होतं. लॅक ऑफ एम्पथी, सहानुभूती नाहीये बिलकुलच. ग्रीडी आहात, लालची आहात, असं जर ब्लॉक झालं तर हे होतं. आता यासाठी काय करायचंय ते बघूयात. सगळ्यात पहिलं आहे ब्रीदिंग एक्सरसाइज. त्यामध्ये अनुलोम विलोम करायचं आहे सगळ्यात आधी. तुम्ही तुमच्या मुलांसोबत, चाइल्ड सोबत, आजूबाजूला आहेत त्यांच्यासोबत, मुलांसोबत मिक्स व्हा यासाठी. मुलांसोबत थोडा वेळ काढून ठेवा, तुमची मुलं असतील तर त्यांच्यासोबत थोडा वेळ काढा. कोणत्या ना कोणत्या आजूबाजूच्या मुलांदेखील सोबत खेळू शकता. त्यानंतर एअरला अनुभव करा, कारण हा एअर एलिमेंट आहे याच्यामध्ये. तर तुम्ही अ, जी हवा आहे त्याला अनुभव घ्या, त्या हवेचा अनुभव घ्या. पुढचं चक्र आहे शुद्ध चक्र, ज्याला थ्रोट चक्र देखील असं म्हटलं जातं, जे आपल्या घशांमध्ये आहे, ज्याचा उच्चार आहे हम. ओके. स्काय ब्ल्यू ब्ल्यू कलरचं आहे, जे लोक सेल्स मध्ये आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं चक्र आहे हे. म्हणजे ज्यांचं विशुद्धी चक्र जर अनब्लॉक असेल, बॅलन्स असेल, तर ते इझिली कोणतंही म्हणजे त्या वस्तूबद्दल किंवा काही म्हणा, सेल्स पर्सन तो इझिली विकू शकतो. त्याच्यावर लोक खुश असतात. तो व्यवस्थित त्या गोष्टी मांडू शकतो. ओके. तर तुम्ही ब्ल्यू चक्राकडे, म्हणजे ब्ल्यू कलरकडे फोकस करू शकता याच्यामध्ये. तर हे कसं ओळखायचं आता, ब्लॉक आहे का अनब्लॉक आहे? तर तुम्ही गुड लिस्नर आहात का? म्हणजे दुसऱ्यांचं देखील ऐकून घेऊ शकता का? तुम्ही जे काही जीवन जगताय ते पर्पजफुल आहे का? तुम्ही दुसऱ्याला इझिली कन्व्हिन्स करू शकता का? चौथा आहे, तुम्ही गुड कम्युनिकेशन करू शकता का? म्हणजे तुम्हाला काही जे बोलायचं आहे ते व्यवस्थितपणे समोरच्या सोबत मांडू शकता का? का बोलायचं असतं एक आणि म्हणजे बोलताच येत नाही, असं होतं का? का गुड लिस्नर आहात? तुम्ही जे काही आहात ते, म्हणजे कुठल्याही बिझनेसचे असू दे, कोणते व्यक्तीचे असू दे, ते एकनिष्ठ, लॉयल पर्सन आहात का? जे काही आतील सत्य आहे, म्हणजे जे काही आपल्याला जर काही डिझीज असतील किंवा काही असेल, तर त्या आतल्या व्यक्तीशी तुम्ही एक्सप्रेस म्हणजे होता का? सहज संवाद साधता येतो का? म्हणजे जर चुकलं तरी संवाद साधता येतो का? किंवा आपल्याला स्वतःसोबत बसायचं तर तुम्ही इझिली बसू शकता का? तुमच्या थॉट्स, फिलिंग्स तुम्ही मांडता का व्यवस्थितपणे? तुम्हाला जे काही ऑर्डर, म्हणजे लोकांकडनं करवून घ्यायचं आहे, ते व्यवस्थित करवून घेता येतं का? तुम्ही सत्याची कदर करत, म्हणजे काही ट्रूथ आहे त्याच्यासोबत कदर करून इतरांकडून अपेक्षा तशाच ठेवता का? म्हणजे इतरांकडून ज्या काही अपेक्षा आहेत ते, त्यासाठी तुम्ही जे काही ट्रूथ आहे त्याला एक्सपेक्टेड करूनच त्याची बाजू हे करता, तुमची बाजू करता, असं कामं करून घेता का? तर तुम्हाला येस नो करायचं आहे. जे काही येस असतील त्याला तुम्हाला
काम करायचंय त्याच्यावर. तर फिजिकल इश्यूज काय होतात बघूया. इंट्रोवर्ट असतो जर हे झालं तर. सेक्रेटिव्ह असतो तर अनेबल टू स्पीक, म्हणजे बोलता येत नाही, म्हणावं ते. अनेबल टू. मॅडम टू डिस्टर्ब यू याच्या आधीच ते लिस्ट दाखवा ना, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे मला. 9 आता प्रश्न. हा, ओके, थँक्यू. आता जर याला बॅलन्स करायचं असेल तर काय करायचंय? जर्नलिंग करायचंय. म्हणजे जे काही तुमच्या डोक्यात येतात, थॉट्स येतात, किंवा ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं एकाबद्दल, तर ते तुम्हाला लिहून ठेवावं लागेल. तर तुम्ही ते लिहून ठेवायचं आहे यासाठी. हे सोल्युशन आहे. त्यानंतर पुढचं आहे जम्पिंग करायचं. जम्पिंग म्हणजे आता हे काय मॅडम सांगतात की लहान मुलांसारखं काय उड्या मारायच्या का? तर असं नाही. तुम्ही ब्रिस्क वॉक करू शकता, म्हणजे मोठ्या मोठ्या हे करू शकता. जिथं जिथं शक्य आहे तिथं तुम्ही जम्पिंग करू शकता. आता सगळ्यांनाच पॉसिबल नाहीये, त्यामुळे बाकीचे इलाज तुम्ही जर केले तरी चालतात. सिंगिंग महत्वाचं आहे याच्यामध्ये. सिंगिंग म्हणजे काय? तुम्हाला जसं येतं तसं तुम्ही गाणं देखील म्हणू शकता. म्हणजे स्वतः जरी गुणगुणत असाल तरी गुणगुणत राहू शकता त्याच्यामध्ये. म्हणजे काय होईल, थ्रोट चक्र बॅलन्स होईल. त्यानंतर गार्गलिंग करायचंय. गार्गलिंग म्हणजे तोंडात आपली जेवढं एक घोटाचं पाणी बसतं ना तितकं पाणी घेऊन तुम्ही त्याचं गार्गलिंग करू शकता सकाळी मॉर्निंग स्टमक. त्यानंतर ऑइल पुलिंग असतं एक. ऑइल पुलिंग देखील करू शकता, जसं की तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल, व्हर्जिन कोकोनट ऑइल याला म्हणतो आपण, ओरिजिनल लाकडी घाण्याचं. त्याच्याने तुम्ही गुळण्या करू शकता आणि ते पाणी म्हणजे तेल थुकून द्यायचं असतं. तर पुढचं चक्र आहे अंजना चक्र. त्याला थर्ड आय देखील आपण म्हणतो. ते इंडिगो कलरचं आहे. ते माइंड विजडम त्यासाठी गरजेचं आहे. आपल्या आतील ॲबिलिटी ओळखण्यासाठी गरजेचं आहे. हे याचा कलर काय म्हणतो, ब्ल्यू, डार्क ब्ल्यू असा आहे. याच्याकडे तुम्ही फोकस करू शकता. तर अनालिसिस करूयात आपण. तुम्ही क्रिएटिव्ह आहात का? कोणतीही गोष्ट सहज फक्त मांडण्यापेक्षा तुम्ही क्रिएटिव्ह रीतीने मांडता का? तुम्हाला इंट्युएशन्स येतात का? तुम्ही गुड ऑब्झर्वर आहात का? म्हणजे समोरच्या गोष्टीकडे देखील तुम्हाला गोष्टी व्यवस्थित ऑब्झर्व करता येतात का? तुम्ही तुमच्या आतल्या आवाजावर विश्वास आहे का? तुमच्या आतल्या आवाजावर तुम्ही काय जे काही म्हणून म्हणतो ना, मला असं वाटतंय की हा असं असेल, मला असं वाटतंय की हे नाही करायला पाहिजे, असं ज्याला आपण म्हणतो ना, आपल्या आतल्या आवाजावर आपल्याला विश्वास असतो, तसा तुमचा विश्वास आहे का? तुम्ही नेचरशी कनेक्टेड आहात का? तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार आहात का? नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार आहात का? म्हणजे असं नाही बरं का, ते मी इंस्टाग्राम बघत होतो आणि त्याच्यावर स्क्रोल करत नवीन नवीन गोष्टी शिकत होतो तसं म्हणत नाही मी. आता जसं की तुम्ही मीटिंग अटेंड केली म्हणजे तुम्ही काय आहात, चांगले लर्नर आहात. तर अशा गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तुम युनिव्हर्सल एनर्जी जी आहे, नेचरची एनर्जी जी आहे, गॉडची जी एनर्जी आहे, त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का? तुमचा ज्या गट फिलिंग्स असतात, ज्या म्हणतो ना, त्याबद्दल तुम्ही अवेअर आहात का? तुमच्याकडे इमॅजिनेशन पॉवर आहे का? म्हणजे तुम्हाला आता सांगितलं की आजच्या ह्याच्यामध्ये असं असं होणार आहे, तर ते तुम्ही इमॅजिन करू शकता का इझिली? तुम्ही ऍक्शन म्हणजे जे काय विचार केला त्याप्रमाणे ऍक्शन करू शकता का? तर आता फिजिकल इश्यू काय होतात ते बघूयात. कन्फ्युजन असतं याच्यामध्ये, हेडेक असतं, तर भीती असते एक. त्यानंतर ट्रस्ट नसतो, स्वतःवर ट्रस्ट नसतो, दुसऱ्यांवर ट्रस्ट नसतो, कुणावर विश्वास पटकन ठेवू शकत नाही. विश्वास ठेवण्यासाठी तो घाबरतो. फिजिकल जी ॲबिलिटीज आहेत, म्हणजे मी हे करू शकतो, त्याच्याबद्दल तो अनअवेअर असतो, म्हणजे त्याला माहीतच नसतं की मी हे करू शकतो.
स्वतःबद्दल मी जसं सांगितलं आधी स्टोरीमध्ये सांगितलं की स्वतःला माहितीच नाही की आपल्यामध्ये काय ॲबिलिटीज आहेत, मी काय करू शकतो. तसं फिजिकल गोष्टीच्या बाबतीत देखील आणि ड्रीमच्या बाबतीत देखील. त्याला ड्रीमसाठी काही देणं घेणं नसतं, तो ड्रीम बघत नाही, ड्रीम त्याला काही ड्रीमचं असं हे काही नाहीये. तर याला बॅलन्स करायचं असेल तर काय करावं लागेल? स्क्रीन टाइम कमी करावा लागेल. ओके, स्क्रीन टाइम कमी करावा लागेल. त्यानंतर आपल्याला व्हिज्युअलायझेशन करावं लागेल. म्हणजे एखादी गोष्टी गोल घ्यायचंय, ते गोल घेऊन त्याला व्हिज्युअलाइज करत राहायचंय. याच्याने काय वाटतं आपल्याबद्दल स्वतःचे सेल्फ. त्यानंतर क्वालिटी स्लीप घ्यायची आहे याच्यामध्ये. त्यानंतर नेचर सोबत ट्रिप काढायची. पुढचं चक्र आहे त्याला लास्ट चक्र आपण म्हणतो, क्राऊन चक्र, सहस्रार चक्र. लास्ट चक्र आहे, याचा बीज मंत्र आहे ओम. असं ओम म्हणत राहायचंय 7 वेळा. तर याचा पर्पल व्हायोलेट कलर, म्हणजे पर्पल किंवा व्हायोलेट कलर असं म्हणू शकता, याचा हा कलर आहे. तर हा आपल्याला स्पिरिच्युअलिटी मध्ये कनेक्ट करण्यासाठी गरजेचा आहे. तर याला अनालिसिस करूयात आपण. तुम्ही इझिली गॉड सोबत, म्हणजे जे काही मेडिटेशन म्हणा किंवा देवासोबत बसताय, तर त्यासोबत इझिली कनेक्ट करू शकता का? माइंडमध्ये वेगवेगळे विचार चालू असतात. तुमच्याकडे नवीन आयडियाज साठी तुम्ही ओपन आहात का? तुम्ही डिवाइन सोबत म्हणजे कनेक्टेड आहात का? तुम्हाला आवडतं का त्यासाठी? अटॅचमेंट आहे का? का म्हणजे असं की गोष्टी सोडून द्यायच्या का धरून ठेवायच्या? धरून ठेवणाऱ्या असाल तर नो येईल. धरून ठेवत नसाल की हा झाल्या असतील, गोष्टी विसरून जायला हे करता आणि पुढे हे करता. प्रेझेंट थॉट म्हणजे प्रेझेंट मध्ये जगता का? जे तुम्हाला पुढे म्हणजे भविष्यात काय होणार आहे याच्यापेक्षा तुम्ही प्रेझेंट मध्ये जगता का? डिवाइनली इन्स्पायर्ड आहात का तुम्ही? तुम्ही खरं बोलता किंवा असं अशाबद्दल विचारलंय 7वा क्वेश्चन, की तुम्ही खरं बोलता किंवा जरी दुसऱ्याकडून असं म्हणजे चुकीचं हे असेल तर ते तुम्ही ऐकून घेऊ शकता का? का स्वतः म्हणजे दुसऱ्याबद्दल सतत डाऊट करत राहता? लाईफ आणि डेथ म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्याबद्दल तुम्ही अवेअर आहात का? त्यानंतर रियालिटी, जी काय रियालिटी आहे, जन्म मृत्यू, वास्तव जे काय आहे म्हणतो आपण, त्यासाठी तुम्ही त्याची जाणीव तुम्हाला आहे का? एकता जे म्हणतो आपण त्याच्याबद्दल तुम्ही अवेअर आहात का? असे 10 क्वेश्चन आहेत. त्याचा रिझल्ट बघूयात आपण. तर हे म्हणजे ह्याच्यामध्ये फिजिकल इश्यू हेच होतात की तुम्ही कनेक्ट करू शकत नाही. तुम्ही जे काही आपल्या म्हणजे देव वगैरे असतात त्यांना मानत नाहीत. जर हे ब्लॉक झालेले असतील तर विश्वास बसत नाही पटकन कोणत्याही गोष्टीवर. किंवा फिजिकली देखील इश्यू भरपूर असतात. तर यासाठी काय करायचंय? तर डिस्कार्ड करायचंय. म्हणजे आता समजा की टेबलवर गोंधळ आहे, आठवड्याच्या आठवड्याला तो क्लिअर करणं, म्हणजे माइंड मधनं क्लटर, माइंड क्लटर करता का, क्लीन करता का? इवन मोबाईल मधल्या पण काही गोष्टी क्लीन करणं. घरातल्या वस्तू म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ असता त्या वरच्यावर तुम्ही क्लीन करता का? करायला हव्यात. त्याच्यामुळे काय होतं, माइंडला क्लिअरिटी मिळते. त्यानंतर ब्रिदिंग एक्सरसाइज, ब्रिदिंग एक्सरसाइज करायचे त्याच्यामध्ये. त्यानंतर नेचरशी कनेक्टेड राहायचंय, नेचर सोबत राहायचंय. त्यानंतर एकटं राहायचंय, म्हणजे एकटं राहायला तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणजे स्वतःचा आवाज ऐकायचा, स्वतःच्या मनात काय चाललंय, स्वतःच्या डोक्यात काय चाललंय हे ऐकायचंय. ह्याचे फिजिकल इश्यूज इथं आहेत.
दुसऱ्यांवर विश्वास कमी असतो, डिप्रेशन मध्ये असतो सतत, अँग्री विथ ऑन डिवाइन म्हणजे देवावन वगैरे वगैरे. तर हे असतो, तो राग असतो त्यांना. डायरेक्शन नसतं, काय कोणत्या दिशेला जायचंय त्याचं डायरेक्शन नाहीये. लर्निंग म्हणजे ऐकून घेण्याची क्षमता नाहीये किंवा नवीन नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता नाहीये. डिस्कनेक्टेड असतो लोकांसोबत, युनिव्हर्स सोबत, आपल्या फिलिंग दुसऱ्यांसोबत मांडत नाही. असे फिजिकल इश्यूज यांना असतात. तर आपण आता सगळे बघितले त्या 7च्या 7 चक्र. ओके. जे स्पिरिच्युअलिटी, अवेअरनेस, कम्युनिकेशन, लव्ह आणि हिलिंग, विजडम, पॉवर, क्रिएटिव्हिटी आणि बेसिक ट्रस्ट यासाठी ओळखले जातात. पुढे जाऊया. आता हे म्हणाल की तुम्ही याचा आपल्या ह्याच्यामध्ये काय फायदा. तर बघा, हे आपले ग्लँड्स आहेत, म्हणजे हॉर्मोन्स आपण जे म्हणतो. हॉर्मोन्स काय आहेत? ते कोणकोणते ग्लँड रिलीज करतात हॉर्मोन्स, ते ग्लँड सोबत कनेक्टेड आहेत. तर मग काय प्रॉब्लेम होतात ते बघूया. क्राऊन चक्र जे आहे ते काय आहे? पिट्युटरी ग्लँड म्हणजे आपलं ज्याला मास्टर ग्लँड म्हणतो, जे मेंदूच्या खालच्या बरोबर दिशेला असतं, पिट्युटरी ग्लँड म्हणतो आपण ज्याला. त्यासाठी त्यासोबत कनेक्टेड आहे. तर काय होतं मग? जे काही मेंदू रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, जसं की इन्सोमेनिया वगैरे वगैरे जे आहेत, झोपेचा प्रॉब्लेम वगैरे, असे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये होतात. नंतर आहे थर्ड आय चक्र, जे पिनेल ग्लँड जे आहे त्याच्यासोबत आहे. बायोलॉजिकल सायकल त्यासाठी गरजेचं आहे. स्लीप त्या म्हणजे झोपेशी देखील हे कनेक्टेड आहे. ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी थर्ड आय चक्रावर काम करावं. त्यानंतर थायरॉइड ग्लँड म्हणजे जे थ्रोट चक्र आहे ते काय आहे? हे काय करते, थ्रोट चक्र काय करते, आपलं बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करतं, मेटाबॉलिझम रेग्युलेशन करतं, अजून कॅल्शियम ऑब्झॉर्प्शन म्हणजे कॅल्शियम म्हणतात काय डिवाइड करण्याचं वगैरे काम देखील करतं हे. तर ह्याच्याशी कनेक्टेड आहे थायरॉइड ग्लँडशी हे. त्यामुळं हे बॅलन्स असणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात थॅलमस ग्लँड, जे आपले मेटाबॉलिझम रेग्युलेट करणार आहे, शिवाय इम्युन सिस्टीम डेव्हलप करणार आहे. त्यानंतर पॅनक्रियाज, ज्यांना ज्यांना डायबिटीजचा वगैरे त्रास असतो त्यांनी सोलार प्लॅक्सिस चक्रावर काम करायचंय. ज्याच्यामुळं काय होणार आहे? शुगर शुगर म्हणजे बीपी, ज्यांना बीपी आहे त्यांनी थॅलमस चक्र म्हणजे हार्ट चक्रावर काम करायचं. ज्यांना शुगर आहे त्यांनी पॅनक्रियाज म्हणजे सोलार प्लॅक्सिस चक्रावर काम करायचंय. त्यानंतर सॅक्रल आणि रूट चक्र हे काय करतात? पुरुषांमध्ये पुरुषांमध्ये टेस्टिस आणि महिलांमध्ये ओव्हरी याच्या रिलेटेड आहे. अजून कॉन्स्टिपेशन रिलेटेड देखील चक्राशी रिलेटेड आहे. तर ॲड्रेनल ग्लँड जे आहे, जे किडनीच्या बरोबर वरती असतात ग्लँड, त्याच्यावर इफेक्ट करतं. तर त्यांनी त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आता आपण बघणार आहोत, छोटं एक राहिलेलं आहे. हे सगळं अफर्मेशन्स आणि मेडिटेशनने आपण कव्हर. मेडिटेशन काय मी इथे घेणार नाहीये कारण त्याला खूप वेळ जाणार आहे. पण काही अफर्मेशन्स आहेत, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, नंतर व्यवस्थित करू शकता. कुठल्या चक्र तुमचं इनबॅलन्स झालं आहे त्याला तुम्हाला काय करायचं ते ऍक्टिव्हिटी देखील सांगितलंय. त्याच्यासोबत तुम्ही काही अफर्मेशन्स आहेत ते तुम्ही नक्की करू शकता. जसं की रूट चक्र जे आहे, पृथ्वी माझ्यासाठी सुरक्षित जागा प्रदान करते, माझ्या आयुष्यात भरपूर विपुलता आहे, मी माझ्या शरीरावर प्रेम करतो आणि त्याच्या बुद्धीवर विश्वास ठेवतो. असे अफर्मेशन्स आपल्याला द्यायचे आहेत. नंतर सॅक्रल चक्रात जे आहे त्याच्या अफर्मेशन्स आहेत. मी माझ्या आकांक्षा पूर्ण करतो, मी जीवनाचा निरोगी भाग म्हणून बदल स्वीकारतो, माझ्याकडे सृजनशीलता भरपूर आहे. हे अफर्मेशन म्हणायचे आहेत. त्यानंतर पुढचं चक्र आहे थ्रोट चक्र, त्याचे अफर्मेशन्स बघूयात. मी सत्य बोलतो आणि ऐकतो, आदर आणि धैर्याने संवाद साधतो, माझा आवाज महत्वपूर्ण आहे त्यामुळे मी त्याला जपतो. थर्ड आय चक्र आहे, त्याच्या अफर्मेशन्स आहेत. अहंकार माझ्या विचारांना थांबवू शकत नाही, मी माझ्या आंतरिक बुद्धीचा विकास करण्यासाठी तत्पर आहे, मी माझी विजन मॅनिफेस्ट करू शकतो, म्हणजे जे काही मी गोल बघितले त्याला मॅनिफेस्ट करू शकतो, युनिव्हर्स मध्ये सोडू शकतो.
त्यानंतर सोलार प्लॅक्सिस चक्र मागे पुढे झालेलं आहे थोडस. मी माझ्यातील शक्तीचा सन्मान करतो. मी नवीन कल्पनांसाठी खुला आहे. मी नवीन प्रयोग करत आहे. त्यानंतर हार्ट चक्राचे अफर्मेशन्स आहेत. मी आसक्तीपेक्षा प्रेमाला महत्व देतो. मी प्रेमास पात्र आहे. मी सर्व प्राणी मात्रांवर समान प्रेम करतो. हे अफर्मेशन्स आपल्याला रिपीट करायचे आहेत. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी त्याचे स्क्रीनशॉट काढलेले असतील. तर आता आपण लास्ट पार्ट कडे जाणार आहोत. खूप पटपट मॅम सांगितलं. मॅम पहिले 2 शेअर करा ना प्लीज. हा, तुम्हाला ग्रुपवर म्हणजे ज्यांना हवेत त्यांनी मागा, मी पाठवून दे. ओके. हम्म. तर आपण आता मी न्यूट्रिशनिस्ट आहे, तर मी आहाराला कनेक्ट करणार. तर याला आहार कसा घेऊ शकतो आपण बघितलं, ऍक्टिव्हिटी काय करू शकतो आपण बघितलं, अफर्मेशन्स काय करू शकतो. आता बघणार आहोत आपण आहार कसा घेऊ शकतो याच्या बाबतीत. ओके. पहिला रूट चक्र. रूट चक्राचा कलर काय होता, कोण सांगेल चॅट बॉक्स मध्ये. बराच वेळ झालाय त्यामुळे बहुतेक बरेच जण निघून गेलेत. पण काही जणांना जे खरंच सिरियस आहेत ते आहेत अजून. रेड. बरोबर. ओके. तर सोपं आहे आहाराचं पण. तर रूट चक्राचा कलर आहे लाल. तर लाल कलरचे व्हेजिटेबल्स घेऊ शकता. त्याच्यामध्ये अजून म्हणजे सगळे ऍपल आला, टोमॅटो आलं, डाळिंब आलं, ते घेऊ शकता. आणि प्रोटीन रिच फूड मध्ये तुम्ही बीन्स, डाळी, नट्स असतात ते घेऊ शकता. कलर फ्रूट म्हणजे जसं की स्ट्रॉबेरी, रास्पबेरी हे घ्यायचं आहे. शिवाय जिंजर आणि कॅरेट्स, पोटॅटो, बीट्स, रॅडिश हे सगळं तुमच्या आहारामध्ये ऍड करायचं आहे. ज्यांच्या ज्यांचा रूट चक्राचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या बाबतीत. पुढचा आहे सॅक्रल चक्रास. याचा कलर काय आहे, ऑरेंज. ऑरेंज कलरचे सगळे जे काही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल असतील ते तुम्ही ऍड करायचे. तर याच्यामध्ये येणार कॅरेट म्हणजे ऑरेंज कलरचं ऑरेंज संत्रे येणार, मँगोज येणार, पंपकिन येणार, ऍप्रिकोट येणार, आल्मंड्स येणार, वॉलनट्स येणार, सिनेमन येणार, स्वीट पोटॅटो येणार. हे सगळे तुम्ही ऍड करायचे. त्याशिवाय तुम्हाला ऍडिशनल असं आहे की तुम्ही कोकोनट वॉटर, वॉटर रिच जे फ्रूट असतात जस की वॉटरमेलन आणि क्युक्युंबर हे तुम्ही ऍड करायचे. म्हणजे जे हायड्रेशन जास्त देतात ते ऍड करायचे. त्यानंतर सोलार प्लॅक्सिस चक्र, ज्याला मणिपूर चक्र देखील म्हणतो, त्याचा कलर आहे येल्लो. तर येल्लो कलरचे सगळे फूड तुम्ही ऍड करायचे आहेत. त्याच्यामध्ये मग एक्झाम्पल देते, याच्या व्यतिरिक्त तुम्ही भरपूर काय काय असतात तुम्ही मला आयडिया देखील देऊ शकता. त्याचसोबत मी काय सांगते ते देखील तुम्ही ऍड करू शकता. जसं की बनाना आहे, पायनॅपल आहे, कॉर्न आहे, येल्लो पेपर म्हणजे जी ढोबळी मिरची असते येल्लो कलरची ती, काबुली चना असेल. ऍडिशनल असं असेल की होल ग्रेन जसं की ब्राऊन राईस, ओट्स, किनोवा, बाजरा, ज्वारी, जे कडधान्य धान्य आहेत ते, जे तुमच्या डायजेशनला हेल्प करते. त्यानंतर पुढचं चक्र आहे हार्ट चक्र. ज्यासाठी तुम्ही ग्रीन कलरचं चक्र आहे. तर याच्यामध्ये लिपी ग्रीन व्हेजिटेबल्स ज्या काही पालेभाज्या आहेत त्या सर्व याच्यामध्ये येणार. त्यानंतर त्याच्यामध्ये पालक असेल, काले इकडं आपल्याकडे मिळत नाही तर ब्रोकोली असेल, ग्रीन ऍपल असतील, ॲव्होकाडोज असतील, हे करायचं. त्याचबरोबर ऍडिशनल असे असेल की तुलसी म्हणा, सिलँट्रो म्हणा, पार्सली म्हणा, अशा प्रकारच्या भाज्या, अजून बऱ्याच भाज्या असतात ग्रीन कलरचं खूप असतात, हे सगळं तुम्ही ऍड करू शकता. त्याचसोबत थ्रोट चक्र. थ्रोट चक्राचा कलर काय आहे, ब्ल्यू आहे. तर ब्लूबेरीज, ब्लॅकबेरीज म्हणजे ब्ल्यू कलरचे जे काही फ्रुट्स आहेत ते करू शकता. वांगी म्हणू शकतो आपण, वांगे ब्ल्यू कलरचं असतं ते करू शकता. हायड्रेशनवर फोकस करायचा याच्यामध्ये देखील, ज्याच्यामध्ये तुम्ही वॉटर, हर्बल ट्रीज, जे वॉटरमेलन सांगितलं आपण ते, कोकोनट वॉटर आणि व्हेजिटेबल्स तुम्ही ऍड करू शकता. हे सगळे मी प्लांट बेस्ड फूड सांगितले बरं का. त्यानंतर थर्ड आय चक्र, ज्याला अंजना चक्र देखील म्हणतात, याचे डार्क पर्पल कलर आहे. तर याचं ग्रेप्स म्हणा, प्लम म्हणा, पर्पल कॅबेज असतात, एक प्लांट वांगी म्हणा, हे करू शकतो आपण.
त्याच्यासोबत ऍडिशनल काही फूड ऍड करावं लागतील, जसं की ओमेगा 3 रिच सीड्स, फ्लॅक्स सीड, चिया सीड्स, पंपकिन सीड्स. फ्लॅक्स सीड मध्ये खूप जास्त असतं म्हणून फ्लॅक्स सीड्स. त्याच्यामुळे काय होतं, ब्रेन हेल्थ आणि क्लिअरिटी इम्प्रूव्ह होते. त्यानंतर क्राऊन चक्रा, सहस्रार चक्रा, जे याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, उपवास, फ्रूट फास्टिंग करायचं आहे. सगळ्यात आधी फ्रूट फास्टिंग म्हणजे फळ आहार फक्त करायचे, बाकी सगळं काहीच न खाता फळ आहार करायचे. त्यानंतर हाय व्हायब्रंट फूड लाईक्स रॉ फूड्स, स्प्राउटेड, फ्रेश फ्रुट्स, जिंजर, हे सगळं ऍड करायचं. म्हणजे अद्रक म्हणतो आपण त्याला. कोणतेही फ्रेश फ्रुट्स चालू शकतात. कडधान्य, जे मोड आलेली कडधान्य आहेत, तुम्ही यूज करू शकता. रॉ फूड्स मध्ये येतात, म्हणजे शिजवून न खाता कच्च. फळं आपण कसं कच्चच खातो ना, तसं. तर याच्यामध्ये ऍडिशनल असं असेल की लाईट मिल घ्यायचंय, न्यूट्रिशन डेन्स फूड, जसं की स्मूदीज म्हणा, हर्बल टी म्हणा. आपला टी नाही बरं का, हर्बल टी, ग्रीन टी ज्याला आपण म्हणतो, तसं घेऊ शकता. आणि ज्याच्यामध्ये हाय न्यूट्रिशन आहे असं स्मूदीज वगैरे तुम्ही नक्की ऍड करा. याच्याबरोबरच थँक्यू, थँक्यू सो मच. तुमचा खूप वेळ घेतला त्याबद्दल. सर्वांना सेशन समजलं? कुणाचे काही क्वेश्चन असतील तर नक्की विचारू शकता. तर मी आज खूप फास्ट घेतलं, कारण रात्रीची वेळ असते, जेवणाची वेळ असते. बोलू का? हा, बोला ना मॅम. हा, माझे प्रश्न असे नाहीयेत, पण तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. कारण खरंच तुमच्या आजच्या माहितीनुसार मला पण म्हणजे खूप रिफ्रेश झाले, मी परत रिपीट झालं. कारण हे सगळं मी रेकी मध्ये शिकले होते 1998 साली. आणि बर. तेव्हापासून प्रॅक्टिस चालूच होती समजा आधीमध्ये, पण मध्ये बराच गॅप पडला. पण आजचं तुमचं सेशन इतकं छान आणि इतकं सुंदर झालं, आणि ते तुमच्या प्रत्येक वाक्यातून कळते की तुम्ही खरंच किती डीप जाऊन अभ्यास केलेला आहे त्याचा, आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करताय. सो थँक्यू सो मच. थँक्यू. मी हे कसं थोडस तुम्हाला समजेल अशा भाषेत घेतलंय. ऍक्च्युअली हे एवढं शॉर्ट कधीच नाहीये. याला ऍटलिस्ट 4 ते 5 तास लागतात समजून घ्यायला पूर्ण. म्हणजे कशाचा काय कलर आहे, कशा ऍक्टिव्हिटी, सगळं असं व्यवस्थित दाखवावं लागतं. तसं 5 ते 6 तास लागतात ह्याला जवळपास. पण हे अगदी 1.5 तासात बसवायचं, त्यामुळे थोडंसं फास्ट होतं, थोडस काही गोष्टी कट कराव्या लागतात, असं होतं. थँक्यू रीमा मॅम. अजून कुणाला काय बोलायचंय? खरंच ते बोला शकत अनिता. का, किंवा दीड तासा फुल प्रोग्राम वगैरे असं तसं जर आयोजित करता आलं ना, कारण अजून आम्हाला डिटेलमध्ये जाऊन नॉलेज घेण्यात मला तर खूप इंटरेस्ट आहे. हो. नक्कीच आणू, वर्कशॉप आणू आपण. हा, त्याचा जे एक जे वर्कशॉप भले हा पे वर्कशॉप असले तरी वन डे मध्ये खूप छान, म्हणजे खूप जबरदस्त होऊन जाईल हे. हो 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 हो. डिटेलमध्ये, कारण शॉर्टकट मध्ये जरी 1.5 तासात एवढं सारं कव्हर होतंय, तर जर पूर्ण डिटेलमध्ये गेले तर खूप छान प्रोग्राम होईल, आणि त्यासाठी प्रेझेंटी पण छान राहील. हो, चालेल. थँक्यू. बघा तुम्ही विचार लवकरच. जे जे छान ऍक्टिव्ह होते त्यांना माझ्याकडून गिफ्ट आहे. तर उद्या, म्हणजे आता हे फक्त एवढं करून उपयोग, म्हणजे बऱ्यापैकी शिकलोच. पण याच्यासोबत तुम्ही मेडिटेशनची जोड दिली, जे 7 चक्रास बद्दल आहेत, मेडिटेशन आणि अफर्मेशन्स. याचा तुम्हाला छान व्हिडिओ, जे ऍक्टिव्ह होते, जसं की शुभांगी मॅम, सोनल मॅम, प्रतीक्षा मॅडम, भारती मॅडम, रीमा मॅडम, अनिता मॅडम आणि विद्या मॅडम, हा, यांना मी ते फक्त पाठवणार आहे. ओके मॅम, मला बोलायचंय. हा, बोला मॅम. हॅलो मॅम. हा, हा बोला. नाही, मी आज बरंचसं समजलेलं आहे, बरंचसं काही डोक्यावरून गेलंय. पण आता जसं मॅम बोलल्या की 1 डे किंवा 2 डेजचं, तुम्ही खरंच हे वर्कशॉप अरेंज करा. 1 डे नको मॅम, 2 डेज घ्या. आणि खूपच एकदम अशी छान माहिती मिळाली. मला एवढी माहितीच नव्हती याच्याबद्दल, आणि जागरूकता झालेली आहे की नवीन शिकायचंय ह्याच्यातलं सुद्धा आपल्याला काही. कारण हम्म. तुम्ही आणि एवढा मोठा टॉपिक अगदी 1.5 तासामध्ये किती छान हम्म. कव्हर केलाय ना. एक्सप्लेन खूपच मस्त एक्सप्लेन केलाय मॅम. तर प्लीज हो. मॅम ते वर्कशॉपचं पण बघा प्लीज, 2 दिवसाचं. ओके, येस येस येस, थँक्यू. नक्की प्लॅन करू, नक्की प्लॅन करू. तुम्ही एवढे इंटरेस्टेड हो असाल तर नक्कीच प्लॅन करू लवकर. हो, चालेल, करूया आपण. ओके. त्याच्यामध्ये डीप मेडिटेशन, प्रत्येक
चक्राचे मेडिटेशन असतात वेगळे असे, म्हणजे ते चक्र त्या त्यावेळी बॅलन्स व्हायला, तर तसे पण घेऊ शकतो. ओके. ओके चालेल मॅम. हे करा हम्म. 2 दिवसाचं तुम्ही. मग आम्ही नक्की अटेंड करूया 2 सगळेजण. बुकिंग झाले इथेच. अरे बापरे. थँक्यू रीमा मॅम. अजून कुणाला काय विचारायचं?